तशी आम्ही साधीवादी माणसं. खरं सांगायचं तर धरित्रीच्या लेकी, शेतीवाडीत राहणाऱ्या मराठमोळ्या पानवंतांच्या मुलीबाळी. घरच्या जाई मोगऱ्यांच्या थव्यात वावरताना वडीलधाऱ्यांच्या मर्जीमाप राहावं हा आमचा स्वभाव. दिसेल ते काम उचलावं, वडीलधाऱ्या माणसांची सेवा करावी, राजविलासी केवड्याची मर्जी राखावी आणि आपल्या आनंदाची कारंजी उसळणाऱ्या बाळराजाच्या सावलीत मिरवावं हा आमचा कुळधर्म. विशाल सागराच्या खोलीशी ज्यांची तुलना करावी अशा बाप्पाजी समेंद्रांच्या हाताखाली आम्ही वावरलेल्या आणि शुद्ध गंगेच्या प्रवाहाशी जिची तुलना करावी अगर डामडौल मानावा अशा माय मालिनीच्या हाताखाली संस्कृतीचं लेणं लिहिलेल्या ब्रह्मवादिनी. आमच्या घरात जुन्या काळचे रीतिरिवाज पाळण्याची फार प्रथा. वाडवडिलांनी परंपरेनं घालून दिलेले सगळे कुळाचार सांभाळले पाहिजेत अशी आम्हाला ताकीद. त्यामुळं घरातल्या माणसांच्या मर्जीमाप राहायचं तर खरंच, पण दिसेल ते काम वेळेचीच घराचं घर पण राखण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचं हा आमचा कुळधर्म. तांबड फुटाच्या आत उठावं, सडा रांगोळी करावी आणि देवादिकांच्या पूजेसाठी घरातल्या बागशाहीत फिरून फुलं गोळा करून आणावी. दंडबाह्या दुखस्तोर गंध उगाळावा आणि देवाला हात जोडीत काहीतरी आपल्या मनासारखं घडावं म्हणून त्याची प्रार्थना करावी. विशेषतः सणासुदीच्या वेळी आम्हाला इतकं काय करून काय नाही असं होऊन जातं की त्यावेळी खेळ गाण्यात स्वतःलाही विसरून जाताना रात्री कशा मधाळून जातात हे कळत सुद्धा नाही. बरोबरीच्या मैत्रिणी येतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि मनमुराद खेळायला मिळतं, आपल्या मनासारखं वागायला मिळतं. म्हणून जीव कसा हरवून हुरळून जातो. वाटतं आपल्यासारखी श्रीमंत आपणच. आणि म्हणून देवाला हात जोडताना आम्ही म्हणतो, एकच मागणं करतो की माझं घर फार सुखात राहू दे. अशा वेळी माहेरच्या माणसांची आठवण येते, इष्टमित्रांची आठवण येते, गणगोतांची आठवण येते. सगळ्यांना देवा सुखी ठेव असं म्हणावं असं वाटतं. पण खरं सांगू का, आमच्या वेळेचा काळ आता फार बदललाय. जुन्या काळचे रीतिरिवाज आम्ही पाळले, मनापासून जोपासले, परंतु आताच्या नव्या पिढीला त्यातलं सगळं आवडतंच असं नाही. तरी पण कधीतरी वेळ अशी येते की आपलं घराणं कसं आहे, आपले वाडवडील कसे राहत होते, त्यांचे रीतिरिवाज कसे होते, ह्यातलं थोडंफार करायला हरकत नाही. म्हणून एखाद्या वेळी जर सणासुदीच्या प्रसंगाच्या निमित्तानं जुन्या काळच्या लोकगीतांची ओळ कानावर पडली तर ती मात्र त्यांना ऐकावीशी वाटते. तर ते लक्षात घेऊन आमच्या चालीरीतींच्या खाणाखुणा जमेल तेवढ्या पद्धतीनं आपल्या पुढे उलगडून दाखवतात असं मनात आलं. आणि म्हणून एक विचार असा आम्ही मनात ठेवला की तुमच्याशी जमेल तेवढा सुखसंवाद साधावा आणि तुमची आवड असेल, इच्छा असेल तर खुशाल आमच्या रानजाईत तुम्हाला आणावं आणि आमची ओळख करून द्यावी. रानजाईतलं हे भोळं बाबडं मराठमोळं जीवन कसं आहे तुम्ही बघा आणि मला खात्री आहे की आज नाही उद्या तुम्ही हमखास आमच्याकडे येऊन म्हणणार आम्हाला पण इथं राहायचं.
म्याग थोरल्या जात्याची ग थोरल्या जात्याची म्याग केलिया भिंगरटी ग केलिया भिंगरटी माझ्या बयाच पेली दूध ग बयाच पेली दूध सये खेळत मन गटी ग खेळत मन गटी ह्या ग थोरल्या जात्यावरी मी थोरल्या जात्यावरी राघू मैनांचा झिम्मा करी ग मैनांचा झिम्मा करी राजा लाडका बाळ राज ग लाडका बाळ राजा माझा श्रीहरी श्रीहरी ग श्रीहरी वा सरोजिनी अक्का नमस्कार शांताबाई. नमस्कार. मी या बाजूला फिरायला आले होते. मला आठवण झाली की इकडे तुमची पडळ आहे. चला म्हटलं जरा चक्कर मारूया भेटूया तुम्हाला. काय झालं आजी आली रात्री. बर आज पहाटे पहाटे आम्ही जरा दळण दळलं. हा तर तिने काय शिकवलं होतं ते म्हणलं लक्षात आहे का बघूया. पण दळण असं चालतं का रोज तुमच्याकडे? हो, आमच्याकडे रोज नाही पण अधून मधून चालतं. हा. कारण आमच्या वडिलांना हा. जर सांजा खायचं असलं की हा. नाही तर घरात भरडायला पाहिजे गहू. बरोबर आहे. आणि पिठलं खायचं असलं की नाही शांत आमच्याकडे अशी पद्धत आहे हम्म. की डाळ घरात दळली पाहिजे. ते जास्त त्याला अशी मस्त चव रुचकर येते. लागतं. हा हा. जास्त रुचकर लागतं. म्हणून झालं तर रवा मैदा भाजणी सगळं आमच्याकडे घरात लहानपणी दळतात होता ना. हम्म. आता नाही मात्र आमच्याकडे त्याशिवाय कोण खातच नाही. खातच घरात नाही. केल्याशिवाय. म्हणून मग तर आता ज्या ओव्या म्हणत होता आणखी एक दोन ऐकवा ना मला ओव्या चांगल्या. आवडतात का बघा हो वा शांताबाई? म्हणजे काय पोथी पुस्तक वाचताना ग पुस्तक वाचताना हा. बाई कानीचा डुल हल ग कानीचा डुल हल माझा सावळा बाळ राज ग सावळा बाळ राज सये कागदा संग बोल ग कागदा संग बोल. सरोजिनी ही ओवी ऐकताना माझं मन एकदम भूतकाळामध्ये गेलं. आता काही आमच्या घरामध्ये जाती वगैरे प्रकार नाहीयेत कारण आता आपलं सगळंच जीवन यंत्राधिष्ठित झालेलं आहे. गिरणे आलेले आहेत. पण माझ्या लहानपणी माझ्या आजोळी मी जेव्हा होते त्यावेळेला मला आठवतं की ते पहाटेचं झुंजू वातावरण, तिथं पोरं एका बाजूला अशी पांघरुणात गुरगुटून निजवलेली आणि जात्यावरती आई नाहीतर आजी नाहीतर मामी मावशी कुणीतरी असं रोज सकाळी दळत असायच्या आणि त्यावेळी ओव्या कानावरती पडायच्या. आता तुमच्या ओव्या ऐकताना मला पण एक दोन ओव्या आठवल्या म्हणून दाखवू का जरा. हा, म्हणा. गावामध्ये गाव खेड वस्तीला चांगला वेशीशी शोभतो हनुमंताचा बंगला. वा फारच छान आहे. आणि सिद्धेश्वराचं देऊळ आहे तिथं गावाबाहेर. तर देवा सिद्धेश्वरा तुझी शाळुंका सोन्याची हेल कावे देते पुढे बारव पाण्याची. वा वा फारच छान आहे. छान आहे ना. तुमच्या ओव्या ऐकून एकदम मला जुन्या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्या काळात खरं सरोजिनी ह्या जात म्हणजे एक संस्थाच होती ना आपल्या घरामधली. जात म्हणजे हे कालचक्राची खून. होय नाही. आणि आमच्या बायका ते तुम्ही आला म्हणून म्हणायचं राहिलं माझं की जात्याला ऋषी म्हणतात. एक मग ती ओवी ऐकू ना. परमेश्वराचं असं अस्तित्व त्या जात्यात नाही ती मानतात. ओवी आणि त्याला तिळा तांदळाचा घास असं द्यायचा. म्हणजे तुम्ही जोंधळे गहू काही घाला पण ते सोन्या मोत्याचं आहे तिळा तांदळाचं आहे असं समजायचं. जात्या तू ईश्वरा कोण डोंगराचा ऋषी वा वा वा. बया मालनी वाच सारे हुर्द उकलील. किती सुंदर आहे ना. हुर्द उकलीत तुझ्यापाशी म्हणजे सगळं माझ्या हृदयातलं सुखदुःख मी तुझ्याजवळ उकलते. सरोजिनी ही खरी पूर्वीची एक परंपराच होती नाही की बायकांना असं कुठे बाहेरचं जीवन नव्हतं, कुठे मोकळेपणाने त्यांना बोलता येत नव्हतं. त्यामुळे आपलं ते स्वतःशी सुखसंवाद साधत होत्या. जात्यापुढे पाया पडून त्याला सगळं सांगायचं. आणि या जात्याचं किती कौतुक. मला आठवतं की लग्न कार्य वगैरे घरामध्ये निघालं ना की त्यावेळेला आठवत असेल तुम्हाला
ते हळद दळायची ना शांता पिवळं फडकं त्याला एक हळकुंड बांधायचं आणि लेकूरवाळा हळकुंड आणि नंतर ते जात्याला बांधून आणि मग त्याला ते उद्देशून गाणी म्हणायची. मला आठवतं, जात्या ईश्वरा तुला तिळ तांदूळाचा घास, नवरी साईबाई जसा मोतियाचा घोस. आता ह्या संदर्भातली माझ्या आईनं ओवी मला कुठली कुठली मांडळ बेगवाच्या दारी हळदी बाईच वाळवान ग हळदी बाईच बाईच ग वाळवान नवऱ्या बाळाच केळवान ग नवऱ्या बाळाच. केळवण साईन संगीत प्रसंग उभा राहतो. ही जी आता ओवी जी आहे ना, ही ओवी शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे. नाही, ओवी म्हणजे ओवणं, मनोभाव गुंफणं. आणि मग आपल्या मनामधलं माहेर सासर बद्दलचं जे प्रेम असेल, मुलाबद्दलचं वात्सल्य असेल, पतीबद्दलचं कौतुक असेल, सुख दुःख असतील, भोगलेले काय जे असेल जीवनामध्ये, आणि आई बापानं फार वरचा दर्जा दिलेला आहे त्यांना. प्रश्नच नाही. म्हणजे माहेरची ओढ काय विलक्षणच मुलींच्या मनामध्ये ना. त्याच्यावरून मला ओवी तुम्हाला सांग. सांगा मलाही आठवायला लागले आता. आजी समेंदर बय माल नव्हाती गंगा. वा वा वा. दोघांच्या सावलीत कर अंघोळ श्रीरंगा. आईला गंगेची उपमा दिली आहे. नाही, आणि वडिलांना समुद्र आणि श्रीरंग भाऊ. त्या दोघांच्या सावलीत स्नान करून तू साजीवंत होऊन उठ पुन्हा. वा. असंच मला दुसऱ्या त्या ओव्या आठवल्या की मुलगी सासरी आहे आणि सासरी बिचारी आपला सासूरवास त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे भोगत ती तिथे राहिलेली आहे आणि कधी कधी आजारी पडते. आणि आजारी पडल्यानंतर तिच्या एक मनातला संकेत असा, जीवाला माझ्या जड कसं कळलं माझ्या बापा, अंगणी होता चाफा कळ्या पडल्या झपा झपा. अशीच आईची आठवण येते त्यांना की जीवाला माझ्या जड कसं कळलं माझ्या आई, अंगणी होती जाई कळ्या पडल्या घाई घाई. दृष्टांत हे सगळे. आणि हे सगळं बघून काय व्हायचं की एकदा मास्टर विनायकाने असं लिहिलं होतं बघा. बरोबर. की आज जर कालिदास असताना तर त्यांनी ह्या सगळ्या ओव्या, त्यातले उपमा, दृष्टांत, विचार सौंदर्य, अलंकार सौंदर्य बघून नतमस्तक होऊन म्हणलं असतं, बाबा मी तुमच्याकडे शिकायला बसले. पण बरोबर आहे सरोजिनी. आणि हे असं झालेलं सुद्धा आहे. आता कालिदासावरून बायकांना सुचलं का बायकांच्यावरून कालिदासाला सुचलं? बायकांच्यावरून कालिदास नाही. पण मी एक असं साम्य स्थळ सांगते. मला आता आठवलं की शाकुंतला मधला तो सुप्रसिद्ध श्लोक तुम्हाला आठवत असेल कालिदासाचा, ज्याच्यामध्ये आहे ना, त्या श्लोकाचा शेवट आहे की धन्यास्तदंग रजसा मलिनी भवंती. म्हणजे आई वडिलांच्या मांडीवरती मुलं येऊन बसतात आणि धुळीत माखून आलेली मुलं जेव्हा आई वडिलांच्या मांडीवर येऊन बसतात आणि त्यांच्या धुळीनं ज्यांचे कपडे मलिन होतात ते आईबाप धन्य होत. आता ही जी कल्पना आहे ही कालिदासानं खूप अशी सुंदर रीतीनं मांडलेली आहे. पण आपल्या एका अशिक्षित अशा एका कवयित्रीनं, जुन्या काळातल्या कवयित्रीनं हीच कल्पना थोडक्यात किती सुंदर मांडलेली आहे की मातीये मढले मांडीये चढले मातेने मानिले मोक्ष सुख. अरे वा, फारच छान आहे शांत. यावरून आणखी एक मला आठवण झाली की ज्ञानेश्वरांनी देखील या ओव्यांचा फार मजेदार उल्लेख केलेला आहे 1-2 ठिकाणी. एका ठिकाणी त्यांनी मला वाटतं असं म्हटलेलं आहे की भरवणी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री उगळी विश्वरूपाच्या. म्हणजे माझी ओव्यांची जी फुलं आहेत मोकळी, त्यांची ओंजळ भरून ती मी परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेली. आणि त्यांनी आपल्या ओव्यांचं कौतुकही केलंय बरं का, की गुंफिली की निराळी उणीन होती परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैशी, असं त्यांनी आपल्या ओव्यांचं कौतुक केलेलं आहे. आणखी काय आठवत आहेत का ओव्या अशा गमतीच्या? ओव्या आहेत. पण शांतवे तो बघा वासुदेवाला. अरे हो. आणि पोरं त्याच्याकडे नाचायला लागलीत बघा ना. पण हे तुमच्याकडे छान आहे. इथं बाहेर गावाच्या बाहेर असल्यामुळं हे सगळं बघायला मिळतं. मला सारखं काय शहरात राहून कंटाळा येतो. मग मी मधून मधून पडळीवर मध्ये असते. पण हे आता काय झालंय, आता वासुदेव आला ना, म्हणजे मग त्याच्या पुढं जरा पोरं सगळी यायची, नमस्कार करायचा, चोळीचा मुडपलेला दोंडा पैसा काढून द्यायला द्यायचा आणि सूपभर असं सूप करून त्याला घालायचं, असं त्याला हे करायचं. आणि मग तो येईल दान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला. तो असं आला की मी सुद्धा तिथे किती सुंदर दिसतो ना वासुदेव तो. त्याची ती मोरपिसाची टोपी. ध्यान पावलं म्हणजे काय कळतं का तुम्हाला? ध्यान म्हणजे श्रीकृष्णाचं हे रूप घेतलेलं आहे. ते मला आता पावलं कारण मी कृष्णासारखा तुम्हाला दिसतो.
आणि मग आमच्या आजीनं आईनं कुणीतरी असे जोंधळे घातले हा. की मग दान पावलं आणि पोरांनी नेऊन दोंडा पैसा दिला की अशी आणि त्या नाचाला किती सुंदर लय असते ना. बघा ना पायातले फार पैंजण छान. कसे पैंजण वगैरे वाजता येत मस्त असं फार वाजायला. छान असतं. सरोजिनी, आपलं पूर्वीचं जे खेड्यातलं जीवन होतं ना त्यामध्ये असे फार सुंदर सामाजिक संकेत होते की हा सकाळची वेळ झाली म्हणजे हा वासुदेव यायचा, दान पावलं करीत यायचा. त्याच्यानंतर मग जोशी यायचा, तो काहीतरी पंचांग घेऊन यायचा, मुहूर्त वगैरे सांगून जायचा. नाना भिक्षेकरी यायचा आणि त्यांनी मग आध्यात्मिक गाणी वगैरे म्हणायची आणि नुसतं अध्यात्म सांगत होते ते असं नाही, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये सहज आपल्याला आचरणात आणता येईल अशा तऱ्हेचा सदुपदेश ते करत असत त्यांच्या काव्यामधून. पूर्वीची जी खेडी होती हा. स्वयंभू होती. हो हो तिथं सगळं चालणारं 12 बलुत्यांच्या जीवावर हा, राज्य हा. चालायचं हो. आणि कुठलंही अडलंही अशी परिस्थिती नसायची. नाही. आणि आज जशी तुम्ही शिक्षणाची खूप चर्चा हा. करताना तसं काही नव्हतं त्यांना. हा. त्यांना काय गुरुजीला काय द्यायची फी, तुम्ही जी हो, फी हो, म्हणतात हा. ना, आपल्या घरामध्ये चंबूवाटी बाळाला जी असेल आपल्या, ती गुरुजीच्या बाळाला द्यायची किती आणि सुंदर काहीतरी आहे ना? खायला नेऊन घालायचं. नाही आणि घरामध्ये कशासाठी लिहिणं बारीक यासाठी हा, हा, हा. चंबूवाटी द्यायची आणि बाळाला अक्षर कसं ती देखील एक ओवी आहे सरोजिनी, ओवी आहे. हो, गुरुजींना देऊ करावी चंबू वाटी. शाळेच्या पंतोजीला हा. देऊ केली मी चंबूवाटी, हा. माझ्या त्या बाळायाला लिहिणं बारीक यासाठी. येण्यासाठी. हम्म. सरोजिनी, ती कोण मुलगी सूर्याला नमस्कार करते ना? तुळशीला हा? पाणी घालते. तुळशीला पाणी पण घालते आता. अगं आमच्या थोरल्या भावाची पोरगी. हो ना, मला वाटलंच भाची तुमची बरी दिसती नाही. छान दिसते. हम्म. मला सूर्याची पण ओवी ऐकवा ना जरा एक. तिचं काय ती म्हणत असेल ऐकायला येत नाही इथं. ती काय म्हणते सांगते ना तुम्हाला. हा. उगवत्या नारायण नारायण हा. हा. आदि उगव माझ्या दारी, सखे गडे राधिका उगव ग माझ्या दारी, वा. हा. मग फिरती मी धुंड सारी. अरे किती सुंदर आहे. आणि घरात कशाला ये तर दुधा तुपाची न्याहारी करायला. सरोजिनी, याच्यावरून पुन्हा मला एक ज्ञानेश्वरांचीच ओवी आठवली. हम्म. जगाचे आंध्य फेडित, श्रियेची रावळे उघडित, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. हा म्हणून तर, तसं म्हणून तर. पृथ्वी धुंड सारी. म्हणून मला वाटतं ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या आईचं असलं ऐकलं. अगदी रुक्मिणीबाई जात्यावरती दळून अशा ओव्या म्हणत असतील, तिथे कुठेतरी यांच्या प्रतिभेचा उगम असणं शक्य आहे. अगदीच, नक्कीच, त्याशिवाय कुठून येतं. आणि पोरा? त्याच्यावरून मला आणखी आठवण झाली की त्या तुळशीच्या सुद्धा किती सुंदर सुंदर ओव्या आहेत हा. आपल्याकडे. म्हणून हा. माझी मावशी आमच्या कशी झपाळलेल्या तुळशी आहेत बघा ते खरं. हा, झपाळलेल्या. झपाळल्या म्हणजे असं डेरेदार सगळं डेरेदार. नाकात. आणि मग तिला हा. वाटायचं हा. आपल्या पोरीबरोबर हिचं पण स्वयंवर करू. हो, लग्नाचं. म्हणून बघा ना कशी सांगते ती. हा. माझ्या अंगणी उभी राही तुळस मालन, मालन. तुळस मालन सै तुळस मालन, तिच्या सैवरा आले कृष्ण देवजी चालून, देवजी चालून सै कृष्णजी चालून. आता ह्याच्यावरनं आणखी गंमत आठवली की तुळशीचा आणि कृष्णाचा एक असा प्रेमसंबंध आपण गृहीत धरलेला आहे. तो ती तुळशी वृंदा. वा, त्या तुळशीच्या खाली झरा असतो आणि तिथनं विंझण वारा सारखा चाललेला किती असतो, सुरेख आहे. गहार सगळं असतं. म्हणून बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलंय आपल्या अभंगात हा. की जेथ आहे तुळशीचे पान तेथ वसे नारायण. नारायण. हा. तुळशीच्या लग्नावरून मला आठवण झाली की रुक्मिणीच्या मनामध्ये तुळशीबद्दलचा एक सतत मत्सर भाव. तर त्या मत्सर भावनेनं तिने कसं हिणवलंय पहा तुळशीला. रुक्मिण म्हणे जळो तुळशीचं जिण, रुक्मिण म्हणे जळो तुळशीचं जिण, वरसा वर्षाला लावी देवाशी लगीन.
शांताबाई ती हेवेने तुळशीचं लगीन बोलते. पाहिलंय का तुम्ही? अरे अरे करतो आम्ही अरे, मी दरवर्षी. तर माझ्या मामा बरोबर गावभर फिरत होते. हा. मामा तर लग्न लावायला जायचा ना, हो. आणि अशी छान तिथं खायला मिळायचं काय काय चिंचा, बोर. बोरं. त्या तुळशीला काय मिळायची? हिरव्या बांगड्या, उसाचे फळ, कर्वे, नारळ, आवळे. आणि लग्नाचं काळे पोत, हो. सगळी तिथं. सगळं छान आणि पाहिजे. मग मला सारखं असं वाटायचं की कृष्ण कोण होत आहे. पण ती म्हणायची कृष्ण खाली तो दारात लंगडा बाळकृष्ण आणून ठेवायचा देवाऱ्यातला. तिथे ठेवायचा. आणि मला वाटतंय की आपण सगळे निघून गेले की तो तिथं स्वाजीवंत होऊन उठत असं वाटेल किती गोड आहे कल्पना. नाही, आणखी याच्यावर मी ओव्या सांगते. मला अशा आईनी माझ्या ओव्या सांगितलेल्या आहेत तुळशीच्या. तुळशीबाई तुला नाही तर आई बाप, काळ्या मातीवर तुझं उगवलं रोप. झालं. नंतर तुळशी ग बाई नको हिंडू राणीवनी, तुळशी ग बाई नको हिंडू राणीवनी, येशील माझ्या वाड्या जागा देईन वृंदावनी. आमच्याकडे आणि असं रुक्मिणी- बोलता बोलता काय हा. आहे, प्रदक्षिणा घालायची असते ना, हो. पाणी घालून. त्या- तर ती ओवी तुम्हाला म्हणून हा, दाखवते. सांगा, माझ्या सांगा. आजीला फार छान येते. कुठली कुठली? ती ग माझी ग ओवी पहिली, बाय मी तुळशीच घाली आळ, हा. बाय मी तुळशीच घाली आळ, बाय मी तुळशीच घाली किती गोड आहे. आळ. हा. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, पाप पळालं रानू मळ, पाप पळालं रानू मळ, पाप पळालं रानू मळ. आणखी एक. ती ग माझी ग ओवी दुसरी, बाय मी तुळशीचा घाली वटा, हा. बाय मी तुळशीचा घाली वटा, बाय मी तुळशीचा घाली वटा. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, पाप पळालं चारी वाटा, पाप पळालं चारी वाटा, पाप पळालं चारी वाटा. आणि आणखी ह्या रुक्मिणीच्या सत्यभामेच्या वगैरे अशा काही ओव्या आहेत. रुक्मिणीला साडी सत्यभामेला दोरवा, रुक्मिणीला साडी सत्यभामेला दोरवा, तुळशीबाईला थंड पाण्याचा गारवा. आणि पुन्हा रुक्मिणी तिला हिणवतेय, तर ती म्हणते, रुक्मिण म्हणे तुळस कशानं थोरली, रुक्मिण म्हणे तुळस कशानं थोरली, हिच्या मंजुळेची माझ्या नथीला आरली. नथीमध्ये कशी छोटीशी अशी एक असते आरली, तर ती मंजुळेची आरली नाकात घालते मी. आमची आजी जेव्हा पंढरपूरला जाते ना, बरं. तेव्हा तिच्या बरोबर सगळी माणसं अशी गोळा होतात हं. आणि तेव्हा तुळस कशी रंगायला लागते. तुळस वंदावी माऊली, वा. संतांची सावली, तुळस वंदावी. जे जे घालू तुळशी आळ, पाप पळ रानू माळ, तुळस वंदावी माऊली, संतांची सावली. चला ना लवकर, भातुकलीचा खेळ मांडलाय. अरे बापरे, शांताबाई, काय द्वाड बाई आहे ही, आता जाणार काय? गडबडलं बाई, जाऊन दे, चोरी वाट बघत असतील. छे, छे, बरं, छे, तुम्ही छे. कसंही ऐकलं तरी चालेल. कठीण आहे बाबा या बाईचं. पण एक बरं आहे की पुढच्या खेपेला आता काहीतरी भोंडला भातुकली अशी गंमत बघायला मिळणार असं दिसतंय.